मनोज जरांगेंची पायदिंडी आहे ती आज बीडमधून निघते आणि अहमदनगरकडे रवाना होणार आहे। कशा प्रकारे नियोजन करण्यात आलेलं आहे? या ठिकाणी आपण पाहू शकतो की काल ज्या पद्धतीने अंतरवली सराटीतून माथोरी इथपर्यंत ही यात्रा आलेली आहे। आता आपण त्याच माथोरीच्या मैदानावर आहोत आणि या ठिकाणी आपण पाहू शकतात की या सर्व वाहनांना या मैदानात आता आणण्यात आलेलं आहे आणि यापुढे नियोजन असं आहे की पुढे वाहने जी आहेत एक सोबत चालणार आहे। कालच मनोज जरांगे पाटील यांनी आवाहन केलं होतं रात्री सभेतून की गाड्या वाहने कुणीही मागे पुढे करू नका। त्यानंतर स्वयंसेवक आता कामाला लागलेले आहेत आणि स्वयंसेवक एका मागे एक गाडी लावणार आहेत, एक पायी चालणारे पुढे चालणार आहेत, त्याचबरोबर जे स्वयंसेवक आहे ते दोन्ही बाजूनी चालणार आहेत, त्यानंतर ही वाहने राहणार आहेत। अशा पद्धतीचं नियोजन आहे आणि आता या ठिकाणाहून ही पदयात्रा ती अहमदनगरच्या दिशेने जाणार आहे आणि एकदम नियोजन पद्धतीने ही सर्व यात्रा सुरू आहे। आलेल्या सोबतचे मराठा बांधव आहेत, त्यांनी आपापल्या सोबत सर्व काही साहित्य त्यांचं घेऊन आलेलं आहे। आपण पाहू शकतात की प्रत्येक वाहनांच्या बाजूला ज्यांच्या वाहनाच्या बाजूला जे ते त्यांची व्यवस्था करत आहेत। तर आपण पाण्याची व्यवस्था असेल हे याच्यासोबतच राहणार आहे यात्रेसोबत। तर अशा पद्धतीचे पाण्याचे टँकर आहेत ते पाण्याचे टँकर आणलेले आहेत। त्याचबरोबर ज्या काही विविध सांडपाणी वेगळं आणि पिण्याचं पाणी वेगळं अशा दोन पद्धतीचं पाणी या ठिकाणी आहे। तर लोकांनी सोबतच आपल्या अशा पद्धतीने चटई वगैरे झोपण्यासाठी आणलेले आहेत। एकंदरीत नागरिकांनी आपापले स्वतः आपलं साहित्य आपल्या सोबत आणलेलं आहे। एकंदरीत पूर्ण नियोजन या नागरिकांनी आपापलं केलेलं आहे। त्यामुळं आता ही जी यात्रा आहे आता पुढे आगेकूच करणार आहे। हजारोच्या संख्येने काल आपण पाहिलं की आंतरवाली सराटीतून इथपर्यंत लोक आले होते। बेरात्री देखील मध्यरात्री देखील ही सभा पार पडली, त्यावेळी देखील प्रचंड असा जनसमुदाय प्रचंड मराठे या ठिकाणी उपस्थित होते आणि पुढे देखील जसं जसं ही यात्रा जात आहेत तशी तशी नागरिक यामध्ये वाढत आहेत, वाहनांची संख्या वाढत आहेत आणि पुढेही देखील आता ही संख्या लाखोपासून करोडोमध्ये जाणार असल्याचा दावा या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांनी केलेला आहे। नक्कीच सचिन आपण पाहतोय आज सुद्धा मनोज जरांगेंची सभा होणार आहे। नेमकी कधी या सभेला सुरुवात होईल आणि कशा प्रकारे सभेची तयारी करण्यात आलेली आहे? आपण मागचा अनुभव जर पाहिला तर ठिकठिकाणी गावागावात आणि जे छोटे मोठे गाव आहेत त्या ठिकाणी फाट्यावर देखील नाही का मनोज जरांगे पाटील यांचं स्वागत होतंय। त्यामुळे नेमकं कधीपर्यंत तिथपर्यंत आपण पोहोचू हे सांगता येत नाहीये, कारण की एवढा प्रचंड प्रतिसाद मराठ्यांचा या ठिकाणी त्यांना मिळत असल्यामुळे या ठिकाणी वेळ किती लागेल हे सांगता येत नाही। कारण की आपण मागचा यात्रेचा जर अनुभव घेतला तर संध्याकाळच्या 6 वाजेची यात्रा पहाटे 4 वाजेला सभा झालेल्या आहेत असा अनुभव आहे। त्यामुळे नेमकं कधी ही पदयात्रा तिथपर्यंत पोहोचेल आणि सभा सुरू होईल हे सांगणं तेवढंच कठीण आहे सध्या तरी। नक्कीच सचिन तुमच्या मागे अनेक मराठा बांधव जमलेले आहेत, त्यांच्याकडून काही प्रतिक्रिया येऊ शकते का? नक्कीच आपण पाहू शकतात की मराठा बांधव आलेले आहे पदयात्रेमध्ये सामील आहेत। काय तुमच्या भावना आहे? आता पदयात्रा मुंबईकडे कूच करते, आरक्षण घेतल्याशिवाय यायचं नाही। संपूर्ण समाज एकत्र आलेला आहे। या समाजासाठी झटण्यासाठी एक देवानं आपल्याला एक जरांगे पाटलासारखा नेता दिलेला आहे। या नेत्याच्या मागं ठामपणे राहायचं, जे नेता म्हणेल त्या कार्यपद्धतीनं आणि कार्य करायचं आणि आरक्षण घेतल्याशिवाय यायचं नाही। आज त्यांनी कमीत कमी 3 महिन्यापासून जे कार्य केले त्या कार्यामध्ये आम्ही सक्रिय आणि सतत त्याच्या पाठीमागं आहेत आणि असाच समाज त्याच्या पाठीमागं राहणार आणि आरक्षण घेतल्याशिवाय येणार नाहीत। काय भावना आहे तुमचे? काय तुम्ही निर्धार करून घरातून निघालेला आहे या यात्रेत? आम्ही आमच्या घरचे आमच्या वलिताची जमीन आहे आमच्या इकडे, मी स्वतः एकटाच करणार आहे घरी। मी माझ्या समजा मोटरी पाणी गिनी पेरणी काय असेल ते सोडून आम्ही यात्रेत, कारण की आमच्या समाज आणि आमच्या मुलाचं लेकराचं भविष्य उज्ज्वल होणार आहे आरक्षण मिळाल्यानंतर। आणि हे राजकीय लोक आरक्षणाची टाळाटाळ करायलेत। आरक्षण देतो म्हणतात, आरक्षण ओबीसीतून यायला द्यायचं नाही, वेगळं देतो म्हणतात, कोणी कसं द्यायचं हे सांगत नाहीत। आरक्षण देतो म्हणतात हे खरं आहे, पण द्यायचं कसं कोणी फॉर्म्युला सांगितलंच नाही। यात्रेमध्ये तुम्ही काय निर्धार घेऊन आलात? आम्ही यात्रेमध्ये जोरोक आरक्षण मिळणार नाही तोरोक आम्ही शेवटच्या जरांगे पाटला सोबतच राहणार आहे, आम्ही जाणार नाही। आम्ही हिंगोलीचे आणि हिंगोलीच्या भिंगी एका छोट्याच्या खेड्यातून आम्ही 40 जण आलोय, पण आम्ही आरक्षण मिळाल्याशिवाय घराकडे जाणार नाही, किती दिवस लागू। बाबा तुम्ही देखील आलेला आहे, काय निर्धार घेऊन यात्रेमध्ये सामील झालेला आहे? कुठपत तुम्ही राहणार आहे? बोला बोला तुम्ही बोला. जे माझं तुमच्या
टी व्हीमधून सर्वांना जय शिवराय. मित्रांनो, जे काय माझे मराठी बांधव मागं असतील त्यांनी 26 तारखेच्या आत मुंबईला दाखल व्हा. आम्ही खूप मेहनत करीत आहोत. आम्ही घनसंगीतून आलो साहेब, खोटं बोलत नाहीत. आम्ही जरंगे पाटलाच्या गावाजवळचे आहेत. त्यांनी 3 ते 4 महिने उलटले किंवा त्यांच्या मुला भेटला आम्ही आरक्षण घेऊनच परत येणार. आम्ही समाज एकत्रित करायचा आणि आरक्षण घेतल्याशिवाय यायचं नाही. आज मुंबईमध्ये पूर्ण मुंबई जाम करायची हा निर्णय आम्ही जरंगे पाटलाच्या मार्फत हे पक्का केलेला आहे. आणि हा कार्यक्रम आम्ही जोपर्यंत आरक्षण भेटणार नाही तोपर्यंत हा सतत कार्यक्रम राबविणार आहेत. आपण पाहिलं की जोपर्यंत आरक्षण घेणार आहे तोपर्यंत मुंबईहून आम्ही माघारी येणार नाही, अशा पद्धतीच्या भावना या ठिकाणी हे मराठा आंदोलक व्यक्त करत आहोत. नक्कीच सचिन, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. तर मनोज जरांगे यांची पायदिंडी आज बीडमधून अहमदनगरकडे रवाना होणार आहे.